अगं गीते काय सांगू बाई तुला माझी कथा आणि व्यथा. नाहीतर काय नुसतं सुनाने माझं नाकी नऊ केलंय जगणं. नुसता डोक्याला ताप केला. नुसतं तिथं पुढं 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 करावं लागतं. हे मला काय असलं आवडत नाही. तरी मी बाई सासूचा जात अजिबात करत नाही. तरी बोलते तोडी घेऊन सासूचा जातच करते, सासूचा जातच करते. आता सासू तर जात करावं तर लागेल ना. थोडा केला म्हणून काय कुठंतरी काय रुपता येईल तिच्या. अगं बाई तिचं जेवणाला पण ताट पण उचलत नाही. कंटाळून मी सुटते. म्हशीगत करल तासभर इथंच बसल्या ताटाला घेऊन, पण पटकन काय उठणार नाही बाया. पटापटा झाडू नाही मारणार, ताट नाही उचलणार. मग मीच मजबुरीने उठते. तिचं पण ताट उचलते, माझं पण ताट उचलते. मग झाडू बिडू दोघीच आहे आम्ही घरात. तिचा नवरा बाहेर गावी असतो, माझा नवरा उसात असतो गावाकडे शेतात. तो कधी यायचा इथं. फोन केला म्हणजे ठेव फोन बोलल्याशिवाय त्याला काय करमतच नाही. बोलायला त्याला पण नाकी नऊ येतय. आता म्हातार पण आलं ना, जवानी गेली. नाहीतर काय कोणासमोर मी माझं मन मोकळं करायचं ग गीते, हे सांग बरं. तूच माझी एकच मैत्रीण, तुझ्या पुढंच माझं मन मोकळं करते. ती मला एकदम बरं वाटत, लय बरं वाटत. नाहीतर काय हे बघ, आपण कोणत्या लेख मातीला नावं नाही ठेवत बाई. पण आपल्याला आवडतच नाही कोणत्या लेकीला नावं ठेवायला. तर जळलं मिलं सुनच असले त्याला काय करणार. फुकटच गुण गाता येत नाही बाई मला. नाहीतर काय अगं त्या दिवशी तिला मेथीची भाजी करायला लावली. तिला मेथीची भाजी पण करता आली ना. मला बोलते कशी आत्या मेथीची भाजी करायची मला माहितीच नाही. हिला काय शिकवलं नाही का घरी सांग बरं. माहितर लय बोलत होती चुरू ती माझ्या लिकीला सगळं येतंय. स्वयंपाक काय येतोय, नुसतं बोलायला येतंय आणि लिपस्टिक आणि फाउंडेशन फाकायला येतंय थोबडावरती. तेवढंच येतंय. मेकअप करायचं कळतंय तिला. स्वयंपाकाचं काय कळत नाही. हिच्या माईला काय बोलल्यावर तर लय राग येतो तिला नाकाच्या शेंडाला. शेंडा तर नाही नाकाला. नाहीतर काय. तरी बया मी बोलते जाऊ दे बया, आपल्याच नशिबाचं भोग, असं बोलून मोकळी होते. मग काय करणार. तिच्या पुढे बोंबलायचं तरी किती. एका कानाने ऐकते, एका कानाने सोडून देते. मग कशाला असल्या कुत्र्याच्या नादाला लागायचं. नाहीतर काय. गीते तूच बघ माझी मैत्रीण, तुझ्या पुढंच माझं मन मोकळं करते बघ मी. नाहीतर काय. नाहीतर ह्या मनामध्ये ठेवून नुसतं ऍसिडिटी होती. पण कुणाच्या पुढे बोलणार सांग बरं. कुणाच्या पुढे या सुनाचं गुण गाव तरी. नाहीतर काय. आता माहेरी गेली. मला बोलली मी माझ्या मम्मीकडे जाते येते 2 दिवसांनी. पण स्वतःची पाहुणी रावळी येऊ दे, पुढे करणार. माझी माणसं आली ना तर तिला बघवत नाही, लगेच तोंड वाकडं. आणि स्वतःची माणसं आली असलाय बघ आमच्याकडं. काय बोलावा, कसं बोलावा, कुणाला सांगावा. दोघीच राहतोय, दोघींची तोंड एकमेकांना बघायच्या. ते कशाला उगाच भांडणं करत बसू. नाहीतर काय. पण तिला कळत नाही ग. मला कळतंय पण तिला कळत नाही का उगाच करते काय माहिती. नाहीतर काय. मी पण बघल आणि एकदा शिक्का काढाय. नाहीतर काय. डोकं बिकं माझं सणकलं ना मी बघत नसते. एका हाताची पण नाही माझ्या. नाहीतर काय. एक फटका मारला की दुकाना मध्ये साबाड जायला तिथं. नाहीतर काय. बोलते जाऊ दे म्हणून आपल्या लेकी सारखे. माझ्या लेकीचं गुण तरी आहे का तिच्यात. मुर्दे बाई डोक्याला ताप. तिचा विषय काढला तर माझा दिवसच खराब झाला. जाऊ दे.